टक्के नक्कीच निवडणुकीसाठी मागच्या दारानं वसूल केले असते. हे राज्य ठेकेदारांचं आहे आणि मुंबईत ठेकेदारांचं राज्य सुरू आहे. त्याच्यामुळे उद्या 14,000 कोटी माफ झाले आणि त्या बदल्यात 5-10 हजार कोटी कोणाच्या निवडणूक फंडात गेले किंवा नगरसेवक विकत घेण्यासाठी वापरले गेले तरी आश्चर्य वाटणार नाही. भाजप नेते आता अशी भाषा किंवा अशी भूमिका व्यक्त करू लागली आहे. याआधी फडणवीस असतील किंवा आता चंद्रशेखर बावनकुळे असतील, ते असं म्हणतात की अपवादात्मक ठिकाणी जर युती झाली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू आणि मग परत एकत्र येऊ. म्हणजे काही ठिकाणी स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याचे संकेत भाजपकडून मिळतात. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी एकत्र यावं किंवा स्वबळावर लढावा हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत. उपस्थित केला आज म्हणजे शरद पवारांचं जे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केलेलं आहे त्यावर एनसीपीतून याही प्रतिक्रिया उमटत आहेत की आभार देवेंद्रजी, म्हणूनच आम्हाला शरद पवार साहेबांचा अभिमान आहे, आम्ही शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. फडणवीसांचंही कौतुक किंवा अभिनंदन करू द्या ना. एनसीपी शरद पवार गटाकडून. शरद पवार या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत. देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, त्यांच्या कौतुकाने काय पवार मोठे होत नाहीत. ते मोठेच आहेत. ते मोठेच आहेत. पहाड आहे, तो सह्याद्री आहे असं आपण म्हटल्यावरती देवेंद्र कौतुक करतायत किंवा अजून कोणी कौतुक करत त्याच्यामुळे त्यांचं मोठेपण किंवा त्यांची उंची वाढत नाही ना. ते टोलेजंग व्यक्तिमत्वच आहे. ठीक आहे, विलिनीकरण होणार असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अजित पवार गटातून जी माहिती मिळते आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे. असं म्हटलं जातं आहे की समजा जर दोन काँग्रेस एनसीपी एकत्र आल्या तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राजकीय संधी किंवा महत्व कमी होऊ शकतं, म्हणून एकत्रीकरणाला विरोध होतो. असं आहे की ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा. आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात. शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात. आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात. आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही. तेव्हा ते म्हणजेच ते आपल्याला